नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास म्हटलं की रोज-रोज उपवासाला फराळासाठी काय बनवून खावं ह्याचा बऱ्याच जणांना विचार येतो. रोज-रोज फराळाचे नेहमीचे तेच-तेच पदार्थ खाऊन सगळेच बोर होतात. तर आज मी तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवसांच्या उपवासासाठी फराळाचे नवनवीन पदार्थ तयार करून दाखवणार आहे. नक्कीच हे असे एवढे टेस्टी आणि युनिक असे उपवासाचे फराळाचे पदार्थ तुम्ही आजपर्यंत कधीही टेस्ट केले नसतील. आपल्या ह्या उपवासाच्या थाळीतील प्रत्येक पदार्थ हा चवीला फारच टेस्टी आणि अगदी मोजक्या सामग्रीत झटपट बनणारा आहे. तेव्हा नवरात्रीच्या 9 दिवसांच्या उपवासासाठी तुम्ही ह्या पदार्थांमधला कुठलाही एक पदार्थ फराळासाठी बनवून खाऊ शकता. ही संपूर्ण उपवासाची थाळी तुम्ही जर व्यवस्थित नियोजन करून बनवली, तर ह्या थाळीतले सर्व पदार्थ तुम्ही अगदी 1 तासाभरातच तयार करू शकता. हे पदार्थ बनवायला जेवढे सोपे त्याच्या कित्येक पटीने हे सर्व पदार्थ चवीला फारच लाजवाब आणि टेस्टी लागतात खाण्यासाठी. मला खात्री आहे उपवासाचे हे सर्व पदार्थ तुम्हाला आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांना नक्कीच खायला आवडतील. तुमच्या मुलांना सुद्धा उपवास नसला तरी हे उपवासाचे पदार्थ खायला फारच आवडतील. कारण खरोखर हे उपवासाचे फराळाचे सर्व पदार्थ चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी लागतात खाण्यासाठी. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर आता वरी भात म्हणजेच भगरीचा भात बनवण्यासाठी इथे या बाउलमध्ये मी ही 1 वाटी भगर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून हिला मी 20 मिनिट अगोदरच पाण्यात भिजत ठेवलं होतं. भगर अशी जरा वेळ पाण्यात भिजत ठेवून हिचा भात शिजवला तर भगरीचा भात अगदी पटकन शिजला जातो आणि खाण्यासाठी सुद्धा फार सॉफ्ट लागतो. ह्याच्यातलं हे संपूर्ण पाणी मी काढून घेणार आहे. ह्यानंतर इथे गॅसवर ह्या पॅनमध्ये मी हे 1 चमचा साजूक तूप घालून घेणार आहे. तूप गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिऱ्याचा साजूक तुपामध्ये परतून मस्त असा सुगंध यायला लागला की ह्याच्यामध्ये भगरीच्या 4 पट पाणी घालायचं आहे. म्हणजेच 1 वाटी भगरीसाठी मी ह्या ठिकाणी सेम त्याच वाटीच्या मापाने 4 वाट्या पाणी घेतलंय. भगरीसाठी पाण्याचं असं प्रमाण घेऊन शिजवलेला भगरीचा भात अगदी परफेक्ट असा सॉफ्ट शिजून निघतो. यानंतर चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालून ह्याला फुल फ्लेमवर एकदा एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ही पाण्यात भिजवलेली भगर घालून घेणार आहे. ह्या भगरीतलं संपूर्ण पाणी मी काढून घेतलंय. पाण्यात भिजवलेली सगळी भगर मी ह्या उकळत्या पाण्यात घालून घेणार आहे. भगर पाण्यामध्ये घातल्यानंतर हिला एकदा चमच्याने पाण्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. बस तर आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवायचंय आणि लो फ्लेमवर ही भगर छान अशी सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायची आहे. बस मध्ये एकदा हिला हिच्यावरचं झाकण काढून खालवर करून घ्यायचंय. म्हणजे ही सगळी भगर अगदी एकसारखी शिजल्या जाईल. तर हे पहा, इथे मी ही भगर लो फ्लेमवर अगदी फक्त 6 ते 7 मिनिट शिजून घेतली आहे. हे पहा तुम्ही इथे पाहू शकता आपला हा भगरीचा भात मस्त असा पांढरा शुभ्र आणि अगदी सॉफ्ट शिजून निघालाय. भगर पाण्यात जरा वेळ भिजवून भगर शिजवण्यासाठी पाण्याचं योग्य प्रमाण घेतलं तर भगरीचा भात अगदी पटकन शिजला जातो आणि हा भगरीचा भात शिजून अतिशय सॉफ्ट होतो. थंड झाल्यानंतरही हा भात खाण्यासाठी मस्त असा सॉफ्ट लागतो. तर आता उपवासाची कढी बनवण्यासाठी इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यात चवीप्रमाणे 5 हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे. यासोबतच अर्धा इंचाचे आल्याचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि गरजेप्रमाणे पाणी घालून हे सर्व जिन्नस मी मिक्सरला अगदी बारीक पेस्ट प्रमाणे दळून घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीने आपण हे वाटण ह्या ठिकाणी तयार करून घेतलंय. ह्यानंतर इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेणार आहे. तूप गरम झाल्यानंतर ह्या तुपामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि जिरं ह्या साजूक तुपामध्ये छान असं खमंग परतून घ्यायचंय. उपवासाला तुम्हाला कढीपत्ता चालत असेल तर तुम्ही ह्या फोडणीमध्ये 6 ते 7 कढीपत्त्याची पानं सुद्धा घालू शकता. कढीपत्ता न घालताही ही उपवासाची कढी ही चवीला छानच बनते. बस तर आता मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण ह्या साजूक तुपामध्ये परतायला घालायचंय. लो फ्लेमवर हे वाटण 2 मिनिट छानपैकी परतून घ्यायचंय. वाटण असं जरा वेळ साजूक तुपामध्ये परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे अर्धा लिटर ताक घालून घेणार आहे. ही कढी बनवण्यासाठी तुम्ही दह्याचा सुद्धा वापर करू शकता. फक्त दही सुरुवातीला पाण्यामध्ये चांगलं घुसळून घ्यायचंय. यानंतर गरजेप्रमाणे थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालायचंय. चवीप्रमाणे मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे.
यानंतर पाव चमचा साखर मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. तुम्हाला हवं तर साखर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. हे सर्व जिन्नस एकदा असे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे आणि ह्या कढीला फुल फ्लेमवर एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे. आणि उकळी आल्यानंतर लो फ्लेमवर ही कढी 4 ते 5 मिनिट छानपैकी उकळून घ्यायची आहे. तर हे पहा, इथे आपली ही उपवासाची चटपटीत चवीची कढी फारच टेस्टी बनवून तयार झाली आहे. भाकरीच्या भातासोबत ही उपवासाची कढी खाण्यासाठी चवीला फारच टेस्टी लागते. येत्या नवरात्रीच्या उपवासाला तुम्ही नक्की अशी चटपटीत चवीची कढी वरी भातासोबत खाण्यासाठी ट्राय करून बघा. मला खात्री आहे ही कढी तुम्हाला सर्वांना नक्कीच खायला फारच आवडेल. यानंतर इथे मी ही एक डांगराची म्हणजेच लाल भोपळ्याची फोड घेतली आहे. ह्याची मी तुम्हाला अतिशय टेस्टी अशी रस्सा भाजी तयार करून दाखवणार आहे. डांगराची ही साल म्हणजेच ह्याच्या पाठीचा हा भाग मी सुरीने काढून टाकणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या सालीसकटच डांगराची भाजी तयार करू शकता. बस तर आता ह्या डांगराच्या फोडीच्या मी सुरीने छोट्या छोट्या फोडी चिरून घेणार आहे. या फोडींची साईज तुम्ही तुम्हाला हवी तशी लहान मोठी चिरून घेऊ शकता. मी ह्याच्या अशा एवढ्या छोट्या छोट्या फोडी चिरून घेणार आहे. हे पहा, इथे मी ह्या लाल भोपळ्याच्या फोडी अशा पद्धतीने बारीक चिरून घेतल्या आहे. ह्यानंतर इथे ह्या मिक्सरच्या भांड्यात मी सर्वात प्रथम हे पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घालून घेणार आहे. ह्यासोबतच 4 चमचे किसलेलं सुकं खोबरं, अर्धा इंचाचे आल्याचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं आणि गरजेप्रमाणे थोडंसं पाणी घालून ह्यांना मी मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्टप्रमाणे दळून घेणार आहे. त्यानंतर इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहे. तूप गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचंय आणि जिरं साजूक तुपामध्ये लो फ्लेमवर छानपैकी परतून घ्यायचंय. यानंतर ह्या बारीक चिरलेल्या सगळ्या डांगराच्या फोडी आपण ह्या साजूक तुपामध्ये घालून घेऊया. ह्यांना फुल फ्लेमवर 2 ते 3 मिनिट असं एकसारखं हलवत साजूक तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचंय. ह्याच्याने या डांगराच्या फोडींचा कच्चेपणा नष्ट होईल आणि ह्या खाण्यासाठी सुद्धा चवीला फारच छान लागतील. बस तर आता मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. यानंतर चवीप्रमाणे अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचंय. हे सर्व जिन्नस लो फ्लेमवर 2 मिनिट डांगराच्या फोडींसोबत चांगले परतून घ्यायचे. यानंतर ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून मिक्स करायचंय. ही डांगराची रस्सा भाजी तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये मी हा अगदी थोडासा गूळ घालणार आहे. तुम्हाला हवं तर गूळ तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. पण ह्या गुळामुळे ही डांगराची रस्सा भाजी चवीला फारच टेस्टी लागते खाण्यासाठी. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा अर्ध्या लिंबाचा रस घालून घेणार आहे. ह्याच्याने आपली ही डांगराची रस्सा भाजी चवीला फारच चटपटीत बनून तयार होईल. या कढाईवर झाकण ठेवून लो फ्लेमवर आपण ही भाजी पूर्णपणे शिजवून घेणार आहोत. लो फ्लेमवर 6 ते 7 मिनिटातच आपली ही डांगराची रस्सा भाजी ह्या ठिकाणी शिजून तयार झाली आहे. या डांगराच्या फोडी शिजायला जास्त वेळ नाही लागत. लो फ्लेमवर ह्या डांगराच्या फोडी अगदी काही मिनिटातच छान अशा सॉफ्ट शिजल्या जातात. बस तर आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे. तर हे पहा, इथे आपली ही डांगराची म्हणजेच लाल भोपळ्याची रस्सा भाजी फारच मस्त अशी चटपटीत आणि टेस्टी बनवून तयार झाली आहे. ही डांगराची रस्सा भाजी तुम्हाला उपवासाच्या भाकरी, उपवासाच्या चपात्या, उपवासाची पुरी तसेच उपवासाच्या वरी भातासोबत सुद्धा खायला फारच आवडेल. फारच लाजवाब अशी आपली ही चटपटीत चवीची डांगराची रस्सा भाजी ह्या ठिकाणी बनवून तयार झाली आहे. यानंतर आता इथे मी ह्या काही भेंड्या पाण्याने स्वच्छ धुवून आणि कपड्याने पुसून कोरड्या करून घेतल्या आहे. या भेंड्यांची देठं मी सुरीने कापून काढणार आहे आणि ह्यांना मधोमध सुरीने एक एक उभी चीर मारून घेणार आहे. भेंड्यांना चीर मारल्यानंतर भेंड्यांच्या आतमध्ये कीड वगैरे आहे की नाही ते चेक करून बघायचंय. हे पहा, इथे मी या सर्व भेंड्यांची देठं कापून ह्यांना मधोमध एक एक उभी चीर मारून घेतली आहे. यानंतर आता इथे या डिशमध्ये मी ही छोटी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आणि सेम वाटीने मी हे पाव वाटी भाजलेलं सुकं खोबरं घेतलंय. यासोबतच 3 चमचे भाजलेले अख्खे धने मी ह्या ठिकाणी घेतले. हे तीनही जिन्नस मी तव्यावर तेल न टाकताच असे हलकेसे भाजून घेतले. भाजलेले तीनही जिन्नस इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले आणि ह्यासोबतच
अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरं पूड सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे. हे सर्व जिन्नस मी मिक्सरला अगदी बारीक दळून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी हे सर्व जिन्नस मिक्सरला असे एवढे बारीक करून घेतले. मिक्सरला बारीक केलेले सर्व घटक इथे मी ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्ध्या लिंबाचा रस आणि 3 ते 4 चमचे तेल ह्याच्यामध्ये घालायचंय. थोडासा लिंबाचा रस घातल्याने आपला हा मसाला चवीला फारच चटपटीत बनून तयार होतो आणि ह्याच्यामध्ये तेल घातल्यामुळे या मिश्रणाला बाइंडिंग छान येते. त्याच्याने हा मसाला भेंड्यांमध्ये अगदी व्यवस्थित सेट होतो. तर हे पहा, इथे आपला हा चटपटीत आणि खमंग चवीचा मसाला भेंड्यांमध्ये भरण्यासाठी अगदी परफेक्ट बनून तयार झालाय. या मसाल्याला बाइंडिंग देखील तेलामुळे अगदी परफेक्ट आली आहे आणि ह्याचा रंग देखील तुम्ही इथे बघू शकता. या मसाल्याला रंग सुद्धा या ठिकाणी फारच जबरदस्त आलाय. बस तर आता तयार केलेला मसाला मी या भेंड्यांमध्ये, आपण जी भेंड्यांना उभी चीर मारून घेतली आहे त्याच्यामध्ये भरणार आहे. शक्य होईल तेवढं हा मसाला भेंड्यांमध्ये असा अगदी हलक्या हाताने दाबून दाबून ह्या भेंड्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. तर हे पहा, इथे मी या सगळ्या भेंड्यांमध्ये तयार केलेला मसाला असा अगदी दाबून दाबून भरून घेतलाय. तेलामुळे हा मसाला भेंड्यांमध्ये अगदी व्यवस्थित सेट झालाय. हा जो मसाला आपला या ठिकाणी शिल्लक राहिलाय, याला तुम्ही उपवासाची चपाती किंवा मग उपवासाच्या भाकरीसोबत खाऊ शकता. फारच छान लागतो हा मसाला चपाती आणि भाकरीसोबत खाण्यासाठी. मी सुद्धा आजच्या उपवासाच्या थाळीमध्ये हा मसाला चटणी म्हणून सर्व करणार आहे. तर आता इथे गॅसवर मी हा तवा गरम करायला ठेवलाय. या तव्यावर मी अगदी थोडंसं तेल घालून घेणार आहे. सुरुवातीला तेल असं ब्रशच्या साह्याने तव्यावर पसरून घ्यायचंय. बस तर आता ह्या मसाला भरलेल्या सगळ्या भेंड्या मी तव्यावर एक एक करून ठेवून घेणार आहे. सुरुवातीला भेंड्यांची मसाला भरलेली बाजू अशी वर आली पाहिजे, कारण ह्या भेंड्या आपण तव्यावर एका बाजूनेच अगोदर पूर्णपणे शिजवून घेणार आहोत. भेंड्यांची मसाला भरलेली बाजू जर आपण अगोदर तव्यावर ठेवली तर भेंड्यांच्या आतला मसाला करपण्याची शक्यता असते. तेव्हा भेंड्या सुरुवातीला अशा पद्धतीने तव्यावर ठेवून घ्यायच्या आहे. सगळ्या भेंड्या तव्यावर ठेवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि ह्या भेंड्यांवर झाकण ठेवून यांना लो फ्लेमवर साधारण 80 ते 90% शिजवून घ्यायचंय. लो फ्लेमवर अगदी फक्त 5 मिनिटातच आपल्या ह्या भेंड्या ह्या ठिकाणी छान शिजून निघाल्या आहे. हे पहा, ह्या भेंड्यांची ही पहिली बाजू तव्यावर मस्तपैकी भाजून निघाली आहे. या सर्व भेंड्यांना मी अशा पद्धतीने पलटी करून घेणार आहे. सगळ्या भेंड्या अशा पलटी करून घेतल्यानंतर तव्यावर पुन्हा थोडंसं तेल घालायचंय, म्हणजे भेंड्यांची दुसरी बाजू मसाल्यासोबत तेलामध्ये छान अशी खमंग भाजून निघेल. यानंतर पुन्हा या भेंड्यांवर घट्ट झाकण ठेवायचंय आणि लो फ्लेमवर यांची दुसरी बाजू अगदी फक्त 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायची आहे. तर हे पहा, इथे आपल्या या सगळ्या भेंड्या अगदी परफेक्ट शिजून तयार झाल्या आहे. फारच खमंग, चटपटीत आणि चविष्ट लागते ही भरली मसाला भेंडी खाण्यासाठी. अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे अशी भरली मसाला भेंडी बनवण्यासाठी शक्यतो अशा पसरट तव्याचा किंवा मग पसरट पॅनचा वापर करावा. कारण खोलगट भांड्यामध्ये भेंड्या एका जागेवर गोळा होतात आणि त्याच्याने सगळ्या भेंड्या अशा अगदी एकसारख्या दोन्ही बाजूने भाजल्या नाही जात. खोलगट भांड्यामध्ये या भेंड्यांमध्ये भरलेला मसाला सुद्धा भेंड्या शिजेपर्यंत बाहेर निघतो. तेव्हा ही अशी भरली मसाला भेंडी बनवण्यासाठी शक्यतो असं पसरट भांडच वापरायचंय. तर इथे आपली ही उपवासाची अतिशय चटपटीत, खमंग आणि रुचकर अशी भरली मसाला भेंडी ह्या ठिकाणी फारच टेस्टी आणि लाजवाब बनून तयार झाली आहे. उपवासाला तुम्ही ही भरली मसाला भेंडी नक्की ट्राय करून बघा. मला खात्री आहे ही उपवासाची भरली मसाला भेंडी तुम्हाला नक्कीच खायला फार आवडेल. यानंतर इथे गॅसवर मी कढाई गरम करायला ठेवली आहे. या कढाईमध्ये मी हा मेजरिंग कपाच्या मापाने 1 कप साबुदाणा भाजायला घालणार आहे. लो फ्लेमवर साबुदाणा अगदी 5 ते 6 मिनिट भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा असा थोडासा भाजून घेतला की ह्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे नाहीसं होतं. त्याच्याने हा साबुदाणा मिक्सरमध्ये दळून अगदी बारीक होतो. तर ह्या ठिकाणी मी हा साबुदाणा मंद आचेवर 5 मिनिट भाजून घेतलाय. गॅस बंद करून ह्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय. भाजलेला साबुदाणा पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्याला मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहे आणि ह्याला मी मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घेणार आहे. तर हे पहा, इथे मी हा साबुदाणा मिक्सरला दळून अगदी तांदळाच्या पिठाप्रमाणे बारीक करून घेतलाय.
आता ह्याच्यामध्ये मी हे 2 उकडलेले बटाटे किसणीने किसून घालणार आहे. या उकडलेल्या बटाट्यामुळे आपण ज्या ह्याच्या चपात्या बनवणार आहोत त्या अगदी सॉफ्ट व्हायला मदत होईल आणि चपात्या खाताना वातड देखील लागणार नाही. 1 कप साबुदाण्याची पिठी असेल तर 2 उकडलेले बटाटे असे किसणीने किसून ह्याच्यामध्ये घालायचे आहे. दोन्ही बटाटे किसून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे छोटा अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे. मीठ घातल्यानंतर ह्यांना हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचंय. ह्याच्यामध्ये पाणी लगेच घालायचं नाहीये. अगोदर बघायचंय की उकडलेल्या बटाट्याच्या ओलाव्यामध्ये साबुदाण्याची पिठी कितपत मिक्स होते. एकदा उकडलेल्या बटाट्यामध्ये साबुदाण्याची पिठी मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे थोडं पाणी घालून ह्याचा सॉफ्ट असा उंडा मळून घ्यायचा आहे. तर हे पहा, हा उंडा मळून असा एवढा सॉफ्ट झाला पाहिजे. ह्याच्यातला साबुदाणा जसजसा भिजून फुगत जाईल तसतसा हा मळलेला उंडा घट्ट होत जाईल. तेव्हा ह्या उंड्याला मी असे बोटांनी खड्डे तयार करून घेणार आहे. या खड्ड्यांमध्ये पाणी भरायचंय. ह्याच्याने ह्याच्यातल्या साबुदाण्याला भिजण्यासाठी पुरेसं पाणी मिळत राहील. त्याच्याने आपला हा मळलेला उंडा अगदीच घट्ट होणार नाही. ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याच्यातील साबुदाणा भिजून येण्यासाठी 15 ते 20 मिनिट भिजत ठेवायचंय. तर इथे आपला हा भिजत ठेवलेला उंडा देखील छान भिजला गेलाय. ह्याला मी पुन्हा एकदा चांगलं मळून घेणार आहे. ह्याच्यातील साबुदाणा भिजण्यासाठी जास्तीत जास्त पाणी शोषून घेतो. तेव्हा गरज पडल्यास तुम्ही ह्याला पुन्हा हाताला थोडं पाणी लावून मळून अगदी सॉफ्ट करून घ्यायचंय. तर हे पहा, ह्याला मी मळून असं अगदी सॉफ्ट करून घेतलंय. हा मळलेला उंडा असा सॉफ्ट असला म्हणजे ह्याच्या चपात्या देखील मस्त सॉफ्ट होतात आणि लाटताना त्यांच्या कडांना चिरा देखील पडत नाही. तर आता मळलेल्या उंड्यातला छोटासा उंडा घेऊन ह्याला हातावर चांगलं गोलाकार करून घ्यायचंय. इथे मी ह्या वाटीमध्ये हे राजगिऱ्याचं पीठ घेतलंय. तयार केलेल्या उंड्याला दोन्ही बाजूने असं हे राजगिऱ्याचं पीठ लावून घ्यायचंय. बस, तर आता ह्याला चपातीप्रमाणेच लाटून घ्यायचंय. अधूनमधून सुक्या पिठाची गरज पडली तर थोडं सुकं पीठ लावून ह्याला लाटून घ्यायचंय. ह्या चपात्या जोर देऊन लाटायच्या नाहीये. अगदी हलक्या हाताने ह्यांना असं हळूवार लाटून घ्यायचंय. तर ह्या ठिकाणी मी ही चपाती साधारण अशी एवढी पातळ लाटून घेतलीये. तुम्ही पाहू शकता, आपल्या ह्या लाटलेल्या चपातीला कडेने चिरा अजिबात पडलेल्या नाहीये. अगदी परफेक्ट अशी आपली ही चपाती ह्या ठिकाणी लाटून तयार झालीये. बस, तर इथे गॅसवर मी हा तवा गरम करायला ठेवलाय. तवा चांगला गरम झाल्यानंतरच लाटलेली चपाती तव्यावर भाजायला घालायची आहे. हिची पहिली बाजू हलकीशी भाजून घेतली की हिला पलटी करायचंय आणि हिची दुसरी बाजू देखील तव्यावर हलकीशी भाजून घ्यायची आहे. तर हे पहा, आपली ही चपाती आत्ताच बघा कशी फुगायला लागलीये. हिच्या दोन्ही बाजू उलट-सुलट करून मस्तपैकी भाजून घ्यायच्या आहे. तर हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता, आपली ही चपाती बघा कशी मस्त अशी टम्म फुगलीये. फारच म्हणजे फारच सॉफ्ट होतात त्या उपवासाच्या चपात्या. बस, तर अशाच पद्धतीने मी सगळ्या चपात्या तयार करून घेणार आहे. यानंतर आता इथे मी हे 2 उकडलेले बटाटे घेतले. यांना मी ह्या बारीक किसणीने किसून घेणार आहे. या उकडलेल्या बटाट्यांचं काय करायचं ह्याचा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. ह्याचा मी आज तुम्हाला अतिशय टेस्टी आणि मऊ लुसलुशीत असा उपवासाचा शिरा तयार करून दाखवणार आहे. फारच टेस्टी बनून तयार होतो ह्या उकडलेल्या बटाट्याचा शिरा. तर हे पहा, इथे मी हे दोन्ही उकडलेले बटाटे असे किसणीने किसून घेतले. बस, तर आता इथे गॅसवर मी या कढाईमध्ये 5 ते 6 चमचे साजूक तूप घालून घेणार आहे. तूप गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर हे काही काजू बदाम पिस्त्याचे काप आणि चारोळी घालून घेणार आहे. यांचं प्रमाण हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील. लो फ्लेमवर हे ड्रायफ्रुट्स साजूक तुपामध्ये मस्त असे खमंग परतून घ्यायचे आहे. हे असे साजूक तुपात परतलेले ड्रायफ्रुट्स शिऱ्यामध्ये खाताना फारच रुचकर आणि क्रंची लागतात खाण्यासाठी. साजूक तुपात परतून घेतलेले ड्रायफ्रुट्स काढून घेतल्यानंतर या शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये मी हे किसलेले उकडलेले बटाटे घालून घेणार आहे. यांना लो फ्लेमवर साजूक तुपामध्ये साधारण 6 ते 7 मिनिट चांगलं असं परतून घ्यायचंय. तरच तुमचा शिरा मस्त असा टेस्टी बनून तयार होईल. उकडलेल्या बटाट्यांची स्मेल ह्याच्याने पूर्णपणे नष्ट होईल आणि ह्याचा शिरा खाताना कुणाला समजणार देखील नाही की हा शिरा उकडलेल्या बटाट्याचा आहे. फारच सॉफ्ट, मऊ लुसलुशीत आणि टेस्टी लागतो ह्या उकडलेल्या बटाट्याचा शिरा खाण्यासाठी. यानंतर इथे मी ह्या पेल्यामध्ये हे अर्धा पेला दूध घेतलंय.
हे अर्धा पेला दूध मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. यासोबतच हे 3 ते 4 चमचे केशरचं दूध सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. दूध एकदा या उकडलेल्या बटाट्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय. दूध उकडलेल्या बटाट्यामध्ये मिक्स करून दोन्ही चांगले एकजीव झाले की गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि फुल फ्लेमवर याला असं एकसारखं हलवत ह्याच्यातलं दूध आटून घ्यायचंय. ह्याच्यातलं दूध असं बऱ्यापैकी आटून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे अर्धी वाटी साखर घालून घेणार आहे. शिरा तुम्हाला जसा गोड खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही हे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पण साखरेचं हे प्रमाण ह्याच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. ह्याच्याने तुमचा शिरा गोडीला अगदी परफेक्ट असा गोड बनून तयार होईल. ह्याच्यातली साखर जसजशी मेल्ट होत जाईल तसतसा हा शिरा तुम्हाला पातळ झाल्यासारखा दिसेल. तर फुल फ्लेमवर ह्याला पुन्हा असं एकसारखं हलवत आटून घ्यायचंय. हे पहा, हा शिरा मी असा एवढा घट्ट होईपर्यंत आटून घेतलाय. आता ह्याच्यामध्ये मी ही पाव चमचा वेलची जायफळची पूड घालून घेणार आहे. ह्याच्याने आपल्या शिऱ्याला ह्याचा सुगंध आणि टेस्ट दोन्ही फारच छान येईल. यासोबतच हे साजूक तुपामध्ये परतून घेतलेले ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये घालायचे. हे सर्व जिन्नस या शिऱ्यामध्ये चांगले असे मिक्स करून घ्यायचे. तर हे पहा, इथे आपला हा बटाट्याचा शिरा अगदी परफेक्ट बनून तयार झालाय. हा शिरा थंड झाल्यानंतर फारच मस्त असा सॉफ्ट, मऊलुसलुशीत आणि टेस्टी लागतो खाण्यासाठी. मला खात्री आहे हा शिरा तुम्हाला सर्वांना उपवासाच्या दिवशीच काय तर इतर वेळेला देखील बनवून खावासा वाटेल. कारण हा शिरा खरोखर चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी आणि मऊ लुसलुशीत लागतो खाण्यासाठी. जो हा शिरा टेस्ट करेल त्याला समजणार देखील नाही की हा शिरा उकडलेल्या बटाट्याचा आहे. तुम्ही एकदा नक्की माझी ही रेसिपी ट्राय करून बघा. तर आता उपवासाची भजी बनवण्यासाठी इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये ही 1 वाटी भगर म्हणजेच वरी तांदूळ घालून घेणार आहे. याला लो फ्लेमवर एकसारखं हलवत भाजून घ्यायचंय. भगर जसजशी भाजून निघेल तसतसे भगरीचे दाणे फुगून येतात. हे पहा, अशा पद्धतीने आपण ही भगर लो फ्लेमवर एक 4 ते 5 मिनिट भाजून घेतली आहे. गॅस बंद करून ही भाजलेली भगर पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे. भाजलेली भगर थंड झाल्यानंतर हिला इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलंय. हिला मी मिक्सरमध्ये अगदी बारीक रव्याप्रमाणे दळून घेणार आहे. मिक्सरला दळलेली भगर इथे मी ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने भगर मिक्सरला अशी अगदी बारीक रव्याप्रमाणे दळून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये मी हा एक कच्चा बटाटा किसणीने किसून घालणार आहे. एक मीडियम साईजचा कच्चा बटाटा किसणीने किसून घेतल्यानंतर ह्याला मी 2 ते 3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय. यानंतर ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली होती त्याच वाटीच्या मापाने मी ह्याच्यामध्ये हा 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घालून घेणार आहे. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपण जसा साबुदाणा भिजवतो तसंच मी ह्याला भिजवून घेतलंय. यानंतर 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट ह्याच्यामध्ये घालायचा आहे. इथे या मिक्सरच्या भांड्यात मी अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं पाणी न घालताच बारीक करून घेतलंय. तर हे मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. यासोबतच 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 4 चमचे दही, पाव चमचा साखर, चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ, अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीप्रमाणे अर्धा चमचा लाल तिखट ह्याच्यामध्ये घालायचंय. लाल तिखट घातल्याने आपल्या भाज्यांना रंग छान यायला मदत होईल. हे सर्व जिन्नस एकदा असे चांगले मिक्स करून घ्यायचे. बस, तर आता गरजेप्रमाणे ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचंय आणि ह्याचं भज्याच्या पिठाप्रमाणेच हलकंसं सैलसर मिश्रण तयार करून घ्यायचंय. तर हे पहा, हे मिश्रण असं एवढं सैल भिजून घ्यायचंय. ह्याच्यातली भगर भिजून येण्यासाठी ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून याला साधारण 8 ते 10 मिनिट झाकण ठेवून भिजत ठेवायचंय. तर हे पहा, हे मिश्रण 10 मिनिट भिजवून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता ह्याच्यातली भगर पाण्याने भिजून फुगून आली आहे. हे मिश्रण पहिल्यापेक्षा घट्ट झालंय. बस, आपल्याला भजी बनवण्यासाठी ह्या मिश्रणाची अशी एवढीच घट्ट कन्सिस्टन्सी हवी आहे. तर आता तयार केलेल्या मिश्रणाची भजी आपण ह्या तेलात तळायला सोडणार आहोत. भजी तेलात तळायला सोडण्या अगोदर तेल चांगलं गरम करून घ्यायचंय. मगच भजी तेलात तळायला सोडायची आहे. भज्यांची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हवी तशी लहान मोठी ठेवू शकता. सुरुवातीला तेलात बसतील तेवढीच भजी मी ह्या तेलामध्ये तळायला सोडणार आहे. बाकीच्या शिल्लक राहिलेल्या मिश्रणाची भजी मी दुसऱ्या बॅचमध्ये तळून घेणार आहे. ही भजी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फुल फ्लेमवरच तळून घ्यायची आहे.
बस यांना झाऱ्याने अधूनमधून उलटसुलट करत राहायचंय, म्हणजे आपली ही भजी सगळ्या बाजूने अगदी एकसारखी तळून निघतील. तर हे पहा, या भज्यांचा तळून हळूहळू रंग चेंज व्हायला लागलाय. ह्याला आपण हलकसं सोनेरी रंग येईपर्यंत आणि मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत ह्या तेलामध्ये फुल फ्लेमवर एकसारखं उलटसुलट करून तळून घेणार आहोत. तर हे पहा, इथे आपली ही भजी फारच मस्त अशी कुरकुरीत तळून झालीये. तळल्यानंतर ह्यांना रंग देखील बघा काय सुंदर आलाय. ह्याच्यातला साबुदाणा तळून फुगून आल्याने ही भजी दिसायला देखील फारच सुंदर दिसताय. ही भजी चवीला सुद्धा फारच खमंग, टेस्टी आणि खाण्यासाठी मस्त अशी कुरकुरीत लागतात. हे पहा, इथे ही भजी बघता क्षणीच तुम्हाला समजलं असेल की ही भजी तळून काय मस्त अशी कुरकुरीत झाली आहेत आणि आपल्या ह्या भज्यांनी तेल सुद्धा अजिबात पकडलेलं नाहीये. त्याच्याने ही भजी खाण्यासाठी सुद्धा अजिबात तेलकट लागत नाही. सोड्याचा वापर न करता देखील आपली ही भजी फारच मस्त अशी कुरकुरीत झालीये. फारच खमंग, कमी तेलकट आणि कुरकुरीत अशी ही उपवासाची गरमागरम टेस्टी भजी तुम्ही कुठल्याही उपवासाला अगदी झटपट बनवून खाऊ शकता. तर इथे आपले हे नवरात्रीचे उपवासाचे सर्व पदार्थ अगदी झटपट आणि अतिशय टेस्टी बनून तयार झाले. आपल्या ह्या उपवासाच्या थाळीतला प्रत्येक पदार्थ हा चवीला फारच म्हणजे फारच जबरदस्त टेस्टी, युनिक आणि लाजवाब बनून तयार झालाय. नवरात्रीच्या 9 दिवसांच्या उपवासामध्ये तुम्ही ह्या थाळीतील कुठलाही एक पदार्थ उपवासाला फराळासाठी बनवून खाऊ शकता. ह्या थाळीतले काही पदार्थ तुम्ही इतर उपवासांना सुद्धा बनवून खाऊ शकता. जसं की वरी भात, कढी, बटाट्याचा शिरा, भजी, चपाती हे पदार्थ इतर उपवासांना सुद्धा खाण्यासाठी काहीच हरकत नाहीये. उपवासाची चमचमीत आणि चटपटीत चवीची भरली मसाला भेंडी, डांगराची चटपटीत रस्सा भाजी, उपवासाची चटकदार कढी, वरी भात, मऊ लुसलुशीत आणि अतिशय स्वादिष्ट असा बटाट्याचा शिरा, उपवासाची क्रिस्पी आणि टेस्टी भजी आणि कापसाप्रमाणे अतिशय सॉफ्ट अशा उपवासाच्या चपात्या. तर अशा ह्या सर्व उपवासाच्या रुचकर पदार्थांसोबत आपली ही नवरात्रीची उपवासाची थाळी ह्या ठिकाणी सर्व्ह करून तयार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे येत्या नवरात्रीला ह्या थाळीतले सर्व पदार्थ फराळासाठी एकदा नक्की ट्राय करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला ह्या थाळीतला प्रत्येक पदार्थ खायला नक्कीच आवडेल. कारण आपले हे उपवासाचे सर्व पदार्थ चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी बनून तयार झाले. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी ही उपवासाची थाळी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.